जय जिजाऊ, जय शिवराय, जय बळीराजा. आज बैलपोळा. सिंधू संस्कृतीचा वारसा सांगणारा आणि कृषी संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा सण. भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे. इथली अर्थव्यवस्था कृषीवरती निर्भर आहे. इथला शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी वर्ग ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता काळ्या माईची इमानदारीने सेवा करतो. हा शेतकरी निसर्गाच्या सगळ्या आव्हानाला आनंदाने सामोरे जातो. त्या शेतकऱ्याच्या जीवनातला एक महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा. ज्यावेळेस आपण भारतीय संस्कृतीचा आणि भारतीय इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या सर्वांच्या लक्षात येतं की सिंधू संस्कृती ही आपली मूळ संस्कृती आहे. महादेव हा आपला मूळ देव आहे आणि त्या महादेवाचं वाहन नंदी शेतकऱ्यांचं एक दैवत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीला असणारा तो बैल आहे. शेतकरी नेहमीच कायमच कृतज्ञ राहतो. तो निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करत असताना विविध सण समारंभातून तो व्यक्त होतो. या शेतीला मदत करणाऱ्या सगळ्या घटकांशी तो कायम कृतज्ञ राहतो. मग शेतकऱ्याला शेती करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा जो बैल आहे त्या बैलाच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण आहे. भावांनो आणि बहिणींनो, ग्रामीण भागामध्ये, खेड्यापाड्यात, वाडी वस्तीवर शेतकरी मोठ्या आनंदाने आपल्या बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. दुर्दैवाने यावर्षी महाराष्ट्रात सर्वदूर खूप मोठा पाऊस झाला. विशेषतः मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यात खूप मोठा पाऊस झाला. पावसाने प्रचंड वित्तहानी झाली, काही ठिकाणी मानवहानी झाली. त्यामुळं काहीसं दुःखाचं सावट पोळा या सणावरती आहे. तरी पण शेतकरी हे सर्व दुःख विसरून आपल्या बळीराजाच्या प्रती, आपल्या बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो हा सण साजरा करतो आहे. नेहमी शेतकरी अनेक आव्हानाला सामोरे जातो आहे. मी नेहमी म्हणतो, तूफान को हम तूफान कहाँ समजते हैं, हम तो किसान है, हर मुश्किल को आसान समजते हैं. अशा कठीण परिस्थितीत तो लढतो आहे, तो झगडतो आहे, तो झुंजतो आहे. बऱ्याचदा तो आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाला सामोरं जातो आहे. अशा वेळेस बैलपोळ्याच्या शुभेच्छा देत असताना त्या विधात्याकडे एकच विनम्र प्रार्थना करतो, जो काळ्या माईची पूर्ण इमानदारीने सेवा करतो त्या शेतकऱ्याच्या जीवनात सुख समृद्धी येऊ दे. शासनालाही या निमित्ताने विनंती करतोय की शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्यावेळेस त्या शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी आपण त्यांना मदत केलीच पाहिजे. पुन्हा एकदा तमाम बळीराजांना, शेतकरी कष्टकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शिवशुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय बळीराजा, हर हर महादेव.